फसा दे। ओ ओ ओ हवा हवाई ला 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 ला, हवा हवाई परियों की रानी मैं हूँ आई, कहते हैं मुझको हवा हवाई ला 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 ला, ला 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 ला, हवा हवाई ला 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 ला, हवा हवाई. बस माय पिंकी, किती खुश होशील मग. तुला एवढं आनंदी पाहून आम्ही इतकं आनंदी झालो, इतकं आनंदी झालो की आमचा आनंद गगनात मावेन असा झाला. पिंकी बेटा, खरंच ना बाई. अरे कूलरची हवा व बापा रश्मी, पुऱ्या 2 मिनिटात पुरं घर थंड करून टाकलं. तरी तर दरवाजा उघडाच आहे व. पाय बरं बाई, किती साजरा कूलर आहे. एक काम करजो आता, तिकडून वाफा येते, ऊन फून लागून जाईल झाव फाव, तर तुम्ही इथं पडदा लावा, नाही तर कवाड लावून देत जा दुपारचं. असं उघडं नका ठेवत जाऊ बापा. हो हो गंगाबाई, हा लावतच होतात तुम्ही आल्या तर म्हणून उघडच आहे, आम्ही लावत असतो मस्त दोघी मायले की पसरतो. आता आम्ही किती दिवसाच्या बाद आम्हाला हवा भेटून राहिली बाई. किती दिवसाच्या नंतर असं वाटून राहिलं का कूलरची हवा काय असते, कशी असते, आम्ही लय दिवस नाही पाहिली होती हो माय. खरंच ना बाई, पाटलीन बाई देवासारख्याच आल्या माया नशिबात. आई आई व मी मस्त नाही काय मॅगी करतो, आणि मॅगी मस्त कूलरच्या हवेत बसून खातो आई. मॅगी करतो मी. थांबा तुम्ही इथंच, मी मॅगी करतो, तुम्हाला देतो घास घास. जाय बापा कर. तेल कमी टाक जो, नाही भका भका तेलच वतून देशील त्याच्यात. तेल कमी टाक जो, रस्सा कमी करशील, नाहीतर मग पाण्याच्या बदल्यात तेलात असं रस्सा करशील. मस्त मस्त ठराविक तेल टाक जो. हो आई. शांताबाई, काय सांगू माय तुले, लोक एवढे जैरी आहे, एवढे जैरी लोक आहे का काय सांगू तुले. अहो विचारूच नको तू, मी सांगतो तू विचारू नको. सांगत लागनच ना, सांगितल्याशिवाय मन हलकं नसते होत. शांताबाई, इतकी क्रूरपणा नाही पाहिजे माणसात. एकदम एवढी भावना दुसऱ्याच्या बद्दल. अरे आपण आपलेच आहे ना, दुसरं आहे काय, कोणी दुसरं आहे का, आपण आपलेच आहे ना. अरे बा, तुमचं चांगलं आहे तर दुसऱ्याचं काऊन तुमच्याकडून चांगलं पाहिजे नाही होत नाही. अगे माय बाई, काय झालं बापा. रश्मी, असं काय झालं व. अहो गंगाबाई, मी काय म्हणतो, आम्ही दोघी माहिले की कूलर घेऊन येऊन राहिलो होतो. कूलर घेऊन येऊन राहिलो होतो, कलावती आली, सासरी बोलली. तिकून बाई ते गोदा का आली, काही साडीवाली नाही काय, ओ म्हणे मले, अव म्हणे जुना कूलर मागा लागत होता म्हणे, चालली म्हणे नवीन नवीन कूलर घेऊन म्हणे. त्यानावर का सुद्धा आहे का म्हणे, इकून इकून टाकला टाईप, ती अवकात आहे का म्हणे भरून द्यायची म्हणे. अशी म्हणे ते बुडगी सांग. जुना मागा लागत होता म्हणे, नाही तर नाही मागा लागत होता म्हणे. एवढे दिवस काढले म्हणे, अजून दिवस काढले असते का म्हणे. चालली म्हणे, कोणी दिला का घेऊन म्हणे, कोणी चांगलं दिलं तर चालली म्हणे घेऊन म्हणे, कोणी म्हणतच असते म्हणे, मजा करतच असते म्हणे. अशी म्हणे ते लबाड मले. हे पाय व बाई रश्मी, आता तू ना आणला कूलर, तुया कूलर आहे नवीन, पाटलीन बाईचं आहे मन चांगलं, तर तिने दिलं तर वस्तू चांगली दिली. ते पहिलेच म्हणे मी देतो तर कोणाला चांगलं देतो म्हणे, तर वाईटही नाही देत म्हणे, तर चांगलंही देत म्हणे. तर म्हणून तिने दिली. आता तिने दिली तर तुया दोष काहीच नाही आहे. आणि कोणाला द्यायचंही असलं तर चांगलंच द्यायला लागतं, हे त्यांची गोष्ट बरोबर आहे. आणि राहिली गोष्ट लोकांच्या पोटात दुखाची, तुला आणलं आणि एवढी चांगली वस्तू त्याने तुला दिली म्हणून त्याच्या पोटात दुखून राहिलं. ते त्याला असं वाटते का तिने द्यायच्या बदली आम्हाला दिली असती बा, तर लय साजरं झालं असतं, सोन्याहून सोनं झालं असतं, असं त्याला वाटते. म्हणून लोकांचा विचार न करता तुला आणला ना घरी, आता मस्त मजा करतो. जाऊ दे, लोकांचं टेन्शन नको घेऊ, लोक कुठण्याच फोडणार आहेत असे. हो, आणि मग नाही का बाई शांताबाई, कलावती बोलली मधात, तिनं दिला म्हणे, देणार वाली थे आहे म्हणे, तू काय मना मनात कुटकुट करून राहिली म्हणे. तू गरम झाली काय म्हणे. ती बोलली चांगली, तू जाऊन राहिली काय म्हणे, पोटात दुखून राहिली का म्हणे, तू यावाल्या म्हणे, त्या घरी आहे ना म्हणे, जाणं म्हणे, पसरणं म्हणे, जाणं म्हणे. अशी कलावती बोलली तिले बाई. आणि बरं ते झालं. मग हे लबाड आली, कोणती ते काजली आणि ते कमली, दोघी जणी आल्या एका राशीच्या नाही काय, डोंबडीन गोरी आल्या बाई. चालले म्हणे भिकार चोट घेऊन म्हणे, लायकी नाही अवकात नाही, अवकातीच्या बाहेरचं सामान घेऊन चालले म्हणे. पाहिजे म्हणे नवरा इकून दारू प्यान म्हणे. अशा म्हणजे एकदम बेकार शब्दात ते मला बोलली व. पण माई पिंकी भांडली नाही. माई पिंकी काय म्हणे, अरे अरे पाय आई म्हणे, किती बेकार वाशून राहिला म्हणे. आई म्हणे इथं म्हणे कोणाची तरी जैली म्हणे, अशी जैली म्हणे, एवढा बेकार वाशून राहिला म्हणे, वाशून राहिला ना म्हणे. दुसऱ्याला म्हणते म्हणे स्वतःच्या घरात लाईन नाही राहत म्हणे, त्या कमलाच्या घरात मीटर असते काढून नेला आहे म्हणते, स्वतःची अवकात नाही राहत म्हणे, लाईक नाही राहत म्हणे, पोटात दुखून राहिला म्हणे, चला लवकर म्हणे, दृष्ट लागन म्हणे, चालूच नाही होईन म्हणे. मग बाई माय पिंकीला धावत धावत घरी घेऊन आलो बाई आम्ही. मग त्याची भल्ली झोमली असं. वज्जरच लोक आहे बापा, खरंच ना, एवढा भार लोक नाही पाहिजे. हे काकी दिसत तशी नाही आहे, ते गोदाक्का दिसत तशी बिलकुल नाही आहे. एवढी म्याड आहे पहिल्या सारखी राहिलीच नाही. चौथा आश्रम लागला तिले, जसं जसं वयमान घटत जाते तसं तसं बच्चा दिमाग होते. एकदम एवढा भार करावा काय, वय झाली पण सोय नाही झाली. नाही, तिथं बबिता काकी होती, गंगाबाई बबिता काकी होती. तर बबिता काकी म्हणे, माय बळ झाल्यावर रश्मी म्हणे, पाय म्हणे ज्याचं नाही कोणी त्यासाठी पाटलीनबाई आहे म्हणे, किती चांगलं मन आहे म्हणे पाटलीनबाईचं. तिने लय तारीफ केली. पण ह्या तारीफ करायच्या बजाय तिला दोष देऊन राहिल्या होत्या. एवढं नवीन देत असते काय, एवढ्या कुठून राहिल्या का काय सांगू माहिती तुले गंगाबाई. पाय रश्मी, घर सोडून जात गेली तर चांगला पक्का दरवाजा लावून देत जाय. आता तुया हे लाईन पाहून कूलर पाहून कोणाच्या नजरेत येत असते, कोणी काळ्या करून खिडकी लावून देत जाय. कूलर बरोबर लक्ष ठेवत जाय, त्या इच्छा खास करून त्या नवऱ्यावर लक्ष ठेवत जाय. त्या नवरा तसा करत तर नाही म्हणा, पण काही सांगता येते का, कोणी पिना भरल्या काही भरल्या. आजकालचा जमाना सुद्धा नाही आहे बाई, म्हणून आपण आपल्या आबीत राहायचं.
हो शांताबाई, बरोबर आहे तेवाला. आता मी पाहतो ना, मस्त आम्ही पद्धतशीरपणे ठेवतो ना, पद्धतशीरपणे त्याची निगराणी करतो आणि पद्धतशीरपणे वापरतो. आणि पैसे गिशाचं कसं हो शांताबाई, पैसे गिशे द्यायचे का नाही द्यायचे मग तिले? ते तर नाहीच म्हणे व देशील तर मला राग येईन म्हणे, मग काय करू व? एक काम करजो, महिना भरला का 500 रुपये नेऊन देजो. हा, आम्ही सोबत येईन त्यावेळेला, काय म्हणते काय नाही, घेतलं तर घेतलं, नाही घेतलं तर राहिलं, नाही काय? बर पाटलीनबाई, तुम्ही एका म्हणजे दुःखाच्या व्यक्तीचं मन असं म्हणजे आनंदी करून टाकलं ना. खरंच तुम्ही आयुष्यभर आनंदात राहाल, तुमच्या आयुष्यात कधीच दुःख नाही येणार. खरंच ना पाटलीनबाई, तुमचं मन इतकं चांगलं आहे ना, तर म्हणजे तुम्ही असं विचार नाही करत बा का आपल्या घरची वस्तू त्यांनी कसं दिली, एवढी चांगली वस्तू. तुम्ही तर मग असा विचार केला असता का बा नवीनच कूलर आहे, हा 4-5 हजारात विकले जाते, असा विचार केला असता. पण तुमचं मन लय चांगलं आहे. हा, मला असं वाटतं की तुमच्या मनात कोणीतरी अशा काळ्या गिळ्या भरायला आला असं ना तुमच्या मनाला पलटवायसाठी. अरे शांताबाई, मी त्याच्यासाठी बोलावलं तुम्हाला, त्याच्यासाठी बोलावलं. अरे तिला मी कूलर दिला ना. अरे बा, तुमच्याकडे आहे ना, सगळ्या गोष्टी तुमच्याकडे उपलब्ध आहे. 2 टाइम तुम्हाला सुखाचं खायला भेटते, राहायला भेटते, झोपायला भेटते, चांगले घर आहे तुमचे. त्या बिचारीचं घर व्यवस्थित नाही आहे, तिला लाईट नाही आहे, चुकाट्याची राहते, तर तिच्याबद्दल म्हणजे कोणी असं विचार नाही करत. म्हणजे इतकं पण निर्लज्जपणा कसा असू शकतो हो, सांगा बरं. भलाईचा जमाना नाही राहिला आता पाटलीनबाई, भलाईचा जमाना नाही राहिला. लोकांना असं वाटतं का आपलंच गापट गरम झालं पाहिजे, आपलंच पोट इतकं भरलं पाहिजे का बस, म्हणजे त्याची हद नाही लागत तर ते पचणार नाही, पण आपलंच पोट भरलं पाहिजे, अशी लोकांचे आजकालचे विचार आहे आपल्या गावातल्या. हो ना बाई, सांगा बरं. आता तुम्ही गेल्या मगाशी आणि ते काजल आणि कमला आले, काय सांगू बाई. त्यांचा तर मला इतका हसा येत जाई, इतका हसा येत जाई गेल्यावर का काय सांगू. आला बाई, मार यलपाळत बोलायला लागल्या. काय सांगू बाई तुम्हाला, पहिली गेल्यावर इतकी हसली मी, इतकी हसली का बघा म्हटलं काय लोक आहे. आल्याच काय त्या, तेच तर म्हटलं, अरे कोणी निर्लज्ज नसून म्हणजे इतक्या बेश्रम आहे, इतक्या बेश्रम आहे, म्हणजे कुठंच भेट नाही ना हो, कुठंच भेट नाही. ह्या अशा गोष्टीत त्यांची धाडस खूप समोर आहे त्या. म्हणजे काय माहित बाई यायले काय भेटते त्या ना काय नाही, राम जाणे. हो तर बघ, तर आल्या बाई, इतक्या वेल पाडू बोलून राहिल्या होत्या, इतक्या वेल पाडू बोलून राहिल्या होत्या, काय सांगू तुम्हाला. त्याचे हालचाल, त्याचे बोट मारू उच्ची, हात करू करू त्याचं बोलणं, बाबा बाबा काय वय म्हटलं. इतक्या प्रेमानं आली मला काय म्हणते, पाटलीन बाई म्हणते तुम्ही म्हणते कूलर दिला म्हणते, लाईन दिली असं ऐकलं म्हणते आम्ही म्हणते. हो म्हटलं बाई. तर मग म्हणे काय रे दिला कूलर, एखादा जुना पुराणा द्या लागत होता. मला असं वाटलं म्हणजे तुम्ही पंखा देऊन राहिल्या, तिचा नवरा नाही सुद्धा, ते नाही सुधी, जुवा खेळते, ते जुव्यात कूलर हलून जायन आणि तिचा नवरा इकून टाकन. बाबा 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 बाबा, तिच्या घरी खराब होयन, तुमची कमीपणा होयन, तुमच्या घरच्या वस्तू कमी होयन, तुम्ही कमी अमीर दिसान. बापा बाबा बाबा बापा, काय बापा त्याचं हसाई ये न रागई ये. सांग बरं बाई. ना बाई, मी म्हटलं बाई मग तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे म्हटलं, बिना दिला म्हटलं तिला कूलर म्हटलं, नाही दिली म्हटलं. नाही म्हणे, आम्हाला असं वाटते म्हणे का तुम्ही आमच्यासारखे श्रीमंत आहे बा, तर कसं आहे ना म्हणे, तुम्ही तुमच्या घरच्या वस्तू लोकांना द्यान म्हणे, तुमच्या घरच्या वस्तू तशा कमी कमी होत जाईल म्हणे, आणि लोकांना असं म्हणजे तुम्ही गरीब दिसान म्हणे, श्रीमंत नाही दिसान म्हणे, सर्वेपेक्षा तुम्ही गावात श्रीमंत आहे म्हणे, तुम्ही नामदार आहे म्हणे, तर तुम्ही तेवढ्या श्रीमंत दिसल्या पाहिजे म्हणे. बाबा बाबा काय वय बाबा, ते इथं लगडा लावणं आमच्या सोबत म्हणजे आमच्या बरोबरीचे आहे म्हणे तुम्ही म्हणे, आम्हाला लाज देत म्हणे मग तुमची म्हणे. बाप्पा बाप्पा म्हटलं बाई, ह्या कवापासून सुधारल्या म्हटलं, इतके नाही कुठून पैसा आला म्हटलं एवढा म्हटलं बाई. म्हटलं हावल्या हावर नाहीले नाही, यासाले फुल पैशाले फुल लावले मी तिथं. हो काय. हा, मी ना तर म्हटलं बाई, पाय म्हटलं मी ना माझ्या मनाने दिलं म्हटलं, मी कोणाला वाईटही नाही देत, कोणाला चांगलं नाही देत, द्याची तर वस्तू चांगलीच देतो म्हटलं. हा, नाही तर मी देतच नाही म्हटलं. मी तिला म्हटलं, आणि माझ्या मन असं नाही आहे म्हटलं काही ना घेऊन गेली बाई तू चांगलाच ठेवतो. आता ते इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे, त्यात काही बिघाडलं त्यात तिची गलती आहे काय. हा, भले तिच्या नवऱ्याने विकला असन, त्यातही तिची गलती नाही आहे, आता तिच्या नवऱ्याची गलती आहे. मी ना म्हटलं मी तिला दिला म्हटलं तो कूलर, आता तिचा झाला म्हटलं, आता तिकडे काही करो म्हटलं, तिचा नवऱ्याने इकोत हे इको का काही हो म्हटलं त्या कूलरले म्हटलं. आता आपल्याला काय करावं लागते म्हटलं, मी तिला असं म्हटलं. लयच काबल आहे ना माय कमलाबाई, ते लयच काबल आहे हो ना माय. हे पा पाटलीन बाई, तुम्ही निवांत राहा, त्या दोघी मायले की इतक्या हुशार आहे, घरातल्या सगळ्या वस्तू कोणत्याच वस्तूले तिच्या नवऱ्यानं आजपर्यंत हात लावला नाही, तर तो कूलरही विकणार नाही. तुम्ही निश्चिंतपणे राहा, आणि तेही अशी जुवा गिवा काही खेळत नाही. लोकांचे शब्द ऐकून तुम्ही स्वतःचं मन बदलवून नका घेऊ, किंवा मग स्वतःच्या मनाला असं कठोर नका म्हणून की जसं तुमचं मन आहे तेच तुमचं मन चांगलं आहे. जर तुमच्या मनाविरुद्ध जर तुम्ही जर कोणती गोष्ट चांगली केली आणि समोरच्या व्यक्तीने जर त्याचा म्हणजे गैरफायदा घेतला, तर त्याचं जीवन कधीच सुखात नाही जाणार, हे मी तुम्हाला शब्द देतो. हा,
जर रश्मी अशी आहे नाही, रश्मी पण हळव्या मनाची आहे, ते असं कधीच करू शकणार नाही. आणि तिच्या नवऱ्याला असं कधीच करू शकणार नाही. जर तिच्या नवऱ्याच्या कानात कोणी काड्या केला तर तिच्या नवऱ्याने तसं काही केलं तरच ते तसं होऊ शकतं. पण ते तसं आम्ही होऊ देणार नाही. तुम्ही निश्चिंतपणे राहा. त्याच्याबद्दलचा काही वाद नाहीये. आणि तुम्ही एवढं काही टेन्शन घेऊ नका. आता अशी लय लोक येणार आहे तुमच्या जवळ गावातले आपल्या, काय दिला कूलर, काय दिली राहीन, असं तसं. म्हणजे कोणाला कोणाचं चांगलं पाहिलं नाही होत. कोणाला असं वाटतं का आपलंच भलं झालं पाहिजे. अरे बा, तसा विचार केल्यानं नसते होत. काय मेले तर काय सोबत घेऊन जायला लागते सांगा बरं. अरे एवढी मोठी धन दौलत कमावली आहे माहित, काय मेली तर माझ्यासोबत काय येईन? कपाटातले 4-5 साड्या येईन, त्याच्या उपर काय येणार आहे? पैसा टाकन का माझ्या उरावर सांगा बरं. अरे बा, हाय आपल्या जवळ दान धर्म केला तर तेवढं अजून भेटते आपल्याला, कमी नाही होत. दान धर्म केल्यानं चांगलं भर भरून भेटते. मन चांगलं ठेवा, जग चांगलं राहते आणि गोड राहते. नाही तर काय पाटलीनबाई, तुम्ही निश्चिंतपणे राहा. त्याचं काही तुम्ही टेन्शन घेऊ नका. येतो आम्ही. हे पहा शांताबाई, मी त्याचं टेन्शन घेऊन नाही राहिली. मी तिला पहिलेच सांगितलं. मी तिला कूलर दिला तर तिचा कूलर झाला, तिच्या घरचा कूलर ते पाच बसन. मी तुम्हाला तेच सांगून राहिली, मला काही चिंता करण्याची गरज नाहीये. सगळं काही तुम्हीच पाहता, मला माहित आहे. बस तुम्हाला त्या गोष्टी सांगून राहिली मी लोक काही काही काना भरायला येऊन राहिले, तर या लोकांचं काय करायचं. बस पाटलीनबाई, तुमचं जे मन राहते, जे बोलायचं आहे ते बोलून देत जा, त्याला हाकलून देत, त्याला काही काम राहत नाही. धीमता नाम तनन देन धीम तनन नाम तनाम तनन देन धीम तनन नाम तनाम तनन देन धीम तनन नाम तनाम तनन देन धाम तिनी धाम 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 धीम तनाम तनन देन धीम तनन नाम तनाम तनन देन धीम. कौन माई एकदम अशा करू राहिल्या, धीम तनाम तनन देन धीम तनन. काय ते नाम तनाम करू राहिल्या, काही समजायलाच नाही येऊन राहिलं बापा. काय काय झालं म्हटलं, कहून अशा एकदम तुमच्या अंगावर एखादी वेल्डिंग येऊन पडल्यासारख्या कोण करून राहिल्या तुम्ही? काय सांगू तुले, काय सांगू माय गोदाके, काय सांगू बापा. तू काय म्हणे, जाय पाटलीनबाईचे कान भर म्हणे. आम्ही तिथं गेलो, तिने आम्ही तिचे कान भराले पाहिले, तिनं आमचेच कान भरून टाकले. सांग आता काय करू, डोकं फोडू काय? असं वाटून राहिलं काय काय दगड घ्या ना असं असं डोक्यावर मारा. अगं बाई, तिच्याबद्दल तिचं मन इतकं चांगलं कसं झालं. आमच्याबद्दल का बरं कोणाचं मन चांगलं नाही आहे? आम्ही असं काय पाप केलं? आम्ही कपटी नाही आहे, काही नाही आहे. सर्वांना सोबत घेऊन चालणारे व्यक्ती आम्ही आहे. आम्ही जर राजकारणात उभं राहिलो ना तर एका ह्याच्यावर आम्ही निवडून येतो, एवढे मत आम्हाला भेटते. तर काऊन बा पाटलीनबाईच काऊन नाही आमच्या सोबतच काऊन शिकवते. तिनं कूलर मला दिला असता, माहितचा कूलर मी रश्मीला दिला असता 100-200 रुपयात. काय झालं असतं माहितचा कूलर हवाने फेकत ना बरोबर. अगे माय, तुमचे कान कशी भरले बाबा. तेच तिचे डायलॉग, मी माझ्या मनातून देतो, कोणाला वाईट नाही देतो, चांगलं नाही देतो, चांगलंच देतो. काय बाई, तिचं तिने पोती पुराण लावलं, तिले मी दिला अर्धे पाच बसन. तुमची कोण पोटात दुखून राहिली काय, असं तसं. माय बाई, तिच्या मनाचं तात्पर्य नाही काय. मी म्हणलं बाई मला दे, म्हटलं माय, मी म्हणलं मला दे, म्हटलं माझ्या घरी आईने म्हटलं, माझ्या घरी कुलरही नाही म्हटलं, लाईनी नाही म्हटलं, मीटर कापून नेलं म्हटलं, एखादा एक्स्ट्राचा असं म्हटलं तर देऊन दे बाई म्हटलं. तर नाही म्हणे माय, मी खरं खरं सांगतो म्हणे, माय मन त्याच्यासाठी दुखाच त्याच्यासाठी दुखते म्हणे. मला तुम्हाला माहित कूलर मला तुम्हाला द्यायचा काहीच अधिकार नाही म्हणे, मी देत नाही म्हणे. मी तोंडावर सांगतो म्हणे. माय तोंडावर फोतरी केली, माय जरा लोक कचरा केला बापा तिनं, पाटलीनं. काय व माय, काय करू बाबा. जाऊ दे ना बापा, दिलं कोणाला कोणाचं भलं केलं तर मग काय लिहा. जाऊ दे ना माय, काय दिलं आपल्या घरी आहे ना, कमला तर आपल्या घरी झोपायला शेते व. काय लेवं टेन्शन घेता तुम्ही, राहू द्या ना. जाऊ द्या, तिचंही भलं झालं पाहिजे, तिलाही चांगली हवा गिवा भेटली पाहिजे. जाऊ दे ना, काय तुम्ही तिच्यासाठी एवढं जीवाचे हाल करून घेता. ओ हो, बोलल्यास काय महाराणी. तुमचं कामच होतं मधात बोलायचं. बापरे, तुम्ही जर बोलल्या नसत्या ना तर कोणती गोष्ट झालीच नसती. बरं झालं तुम्ही बोलल्या. तुमचा लाख लाख आभार आहे, तुम्ही बोलल्या तर. नाही किती वेळा सांगितलं, थेट घे तुले मनामनात चबर चबर नको करत जाऊ म्हणून. उठ सूट नवऱ्या बायकोच्या मनात बोलशील तर इथं बोलशील, बीच का बंदर आहे का तू? चालली बोलाले, 2 टाइमचा खा रेसी देणार, चालली तिथं मनामनात टप्पा टप्पा कराले. चांगले मोठे माणसं बोलत राहते तर मनात मनात म्हाताऱ्या माणसाचं काय आहे चबर ना. चल व्हाय घरात, जास्त यायला नको इथं. चालले वाटे दिलं तर घेऊन ये, कॉलेज हळू करते बचऱ्या तोंडाची. व्हाय घरात. मी ना काय म्हटलं बाई असं, एकदम तू ना मी काय म्हणे 2 टाइमचं खाऊ नाही घालणार असं तसं. मी पगार देतो ना, फुकटात खातो काय? लिंगी तू त्याची फळफळ नको करू. पगार देतो तर खाताय तशीच ना, 4-4 8-8 पोहे एका टाइमाले. तर होय राक्षस तोंडे अंदर. मंदा मध्ये चालली तर सबर सबर कराले तर जाऊ दे हो बाबा. सासूली इतक्या भार नको बोलू इतक्या भार. नको बोलू, येऊन जाई इकडे. हो, मैंने उसको चाहने की कोशिश की, उसको बदलाने की कोशिश की, पर उसने ना बदलने का नाम लिया, ना उसने कुछ इशारा दिया, ना कुछ. उसने उसका मूड भी थोड़ा सा रूट नहीं दिया. मैंने कितना उसको समझाया. मैंने बोला कि उसका नवरा दारू पीता, बेवड़ा है वो
उसको बेच डालेगा। तेरा इतना अच्छा कूलर है, वो लेकाची उसकी उसका दिमाग घास खाने गया था क्या, क्या पता। उसने कोई रिएक्शन ही नहीं दिया, उसने हमें वाट लगाई दी। इसने मंगाया, उसको मेरे घर पे लाइन नहीं, कूलर नहीं। वो बोली कि आप मेरे जैसे अमीर हो, आप चले जाओ। सांग भाई आता अमीरी दाखवाव का गरीबी दाखवाव, काय करावं मला काही समजाले नाही तो बापा। सारे डोकं कुठून गेलं, काय करावं ना काय नाही तर। मैंने कूलर को चाहा, कूलर से प्यार किया, सगळं काही तन्मन त्या कूलरवर लावून दिलं, सोडून सगळे काम मी तेले म्हणाले गेली, खरंच सांगतो खरंच मी तुले चाहने लगी, बनून गेली गरीबीन मीन कूलरवर प्रेम केलं, ना सोचलं ना समजलं ना काही विचार केला, सगळं काही त्याच्यावर वारून दिलं। ओ कूलर मेरे यारा, हो याद रखना, तुझे एक ना एक दिन मैं पाके रहूंगी, तो पाके ही रहूंगी, किसी भी हाल में मैं तुझे पाके रहूंगी, उसे पाने के सिवा मेरा कोई इरादा नहीं, मैं उसे पाकर रहूंगी, पाकर रहूंगी, पाकर रहूंगी। उगा 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 मा पिल्ला उगा, नगरडू रे नगरडू, नगरडू मा नगरडू, आपण एक ना एक दिवस आपल्याला आपल्या मेहनतीचं फेड भेटन, फळ भेटन, फळ फेड नाही, नगरडू नग उगा उगा मा पिल्ला उगा। उस गरीब रश्मि के खातिर रे पाटलीन बाई ने मेरे दोस्त कमला को रो डाला, रो डाला, रडवून टाकलं, सोडणार नाही मी तिला, सोडणार नाही मी तिला। हो हो, छातीवर गोटा ठेवून आम्ही तिच्या घरी काळ्या करायला गेलतो, पण तिनं आमची एक नाही ऐकली, आम्हाला लावून टाकलं। तिले विचार करून राहायचो म्हणा, तिनं तिच्या घरून कूलर आणला, आम्ही एसी घेऊन येऊ। अमाय कशा आहे बापा, यायचं काय माय म्याडपणा चालू आहे, चल बापा याच्यासोबत रव जेवढं माझ्या वय आहे तेवढं अजून कमी होऊन जाईन, जाऊ दे काय म्याडपणा करते लोक, मला म्याड म्हणून चल चालली मी घरी। दोस्ती जीत है बाकी सब हार है, दर्द दिल की दवा सिर्फ दिलदार है, दर्द दिल की दवा हाय सिर्फ दिलदार है। हॅलो, कसे आहात सगळे? तर मित्रांनो, तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि आमचे केलेला म्याडपणा तो पण कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब, तुम्ही जर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। चला आपण भेटूया मग उद्याच्या भागामध्ये, बाय, भेटू आपण उद्या, सी यू, टेक केअर।